नाही पण तो प्रतीक खरंच छबीच्या प्रेमात आहे का? अगं हो, त्याने तशी कबुली दिली आहे माझ्याकडे प्रेमाची. खरंच? हे म्हणजे खरंच प्रतीक असं तुला म्हणाला? हो वहिनी, तो तो मला असं म्हणाला. हो म्हणजे याच्या मनात छबीबद्दल काहीच नाहीये. वाह, छानच आहे. म्हणजे प्रतीक आणि छबीची जोडी एकदम छान दिसेल नाही? एक मिनिट. शांभवी, तू काय म्हणालस आता? प्रतीक आणि छवी त्यांचं काय? प्रतीकनी छवीला प्रपोज केलंय. काय? म्हणजे आपल्या ऑफिस मधला प्रतीक आणि आपली छवी. मग छवीचं काय म्हणणं याच्यावर? ती काहीच बोलली नाहीये. पण बाई आजी, मला काय वाटतंय, आपणच यात लक्ष घालायला हवं. ते जर एकमेकांवर प्रेम करतायत तर आपणच समजवलं पाहिजे ना छवीला. आणि बाई आजी, खरंच प्रतीक खूप चांगला मुलगा आहे. सगळ्यांना कायम मदत करत असतो. मी ओळखते ना त्याला. मला हीच खूप छान गोष्ट वाटतेय की आपण सगळे ओळखतो प्रतीकला. हो ना, ही चांगली गोष्ट नाहीये का? आणि मला खात्री आहे प्रतीक लग्नानंतर ना छवीची खूप काळजी घेईल. खूप प्रेम देईल तिला, नाही साकेत? पण आपण आता त्यामुळे वेळच नको घालवायला. त्याला फोन करून बोलवून घ्या. आपण समोरासमोरच बोलून घेऊया ना. थांब ग शांभवी, थांब. काही नको करूस ग. थोडी घाई नका करू. अरे छवीशी बोलायला पाहिजे ना. मग एक्झॅक्टली, बाईजी बरोबर बोलतेस तू. मला पण तेच वाटतंय, आपण छवीशी एकदा बोललो पाहिजे या विषयावर. म्हणजे तिचं नक्की मत काय हे जाणून घ्यायला नको का? तिचं मत मला माहिती आहे. तिचं सुद्धा आपल्या प्रतीकवर प्रेम आहे. काय? सगळं ठीक आहे, पण तिने तोंडाने अजून सांगितलेलं नाहीये. आई, मी नेहमी स्वतःला थांबवलं, नेहमी स्वतःला समजावलं की फिरंग्या कधीच माझा नाही होऊ शकत. पण आई, मनाचं काय? मनाला कसं समजावू मी? आई, आई मला आठवतच नाहीये शेवटची अशी कुठली गोष्ट आहे जी मी फिरंग्याशिवाय केली आहे. लहानपणापासून आम्ही सगळं शेअर करत आलोय. माझा प्रत्येक आनंद मी फिरंग्यासोबत साजरा केलाय. माझं प्रत्येक दुःख मी फिरंग्यासोबत शेअर केलंय. कधी रडावंसं वाटलं तर मी फिरंग्याजवळ जाऊन रडले. मला कधी हसावंसं वाटलं ना तरी मी फिरंग्याला शोधलंय. आणि एक दिवस अचानक माझ्या लक्षात आलं ग की तो फक्त माझा मित्र राहिला नाहीये. आमचं नातं नकळत मैत्रीच्या पलीकडे गेलंय.